नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलाच असेल. तर आज आपण चिरलेल्या टोमॅटोंवर साखर घालून वर्षभर टिकणारा पदार्थ तयार करणार आहोत. तर तो पदार्थ कोणता आणि काय असेल त्यासाठी आपण लगेचच रेसिपीकडे वळूया. त्यासाठी आपल्याला एकदम मार्केटमधून लाल भडक अशी निवडून टोमॅटो घ्यायची आहेत. सध्या टोमॅटोसुद्धा 30 रुपये किलोने भेटत आहेत, त्यामुळे मी 1.5 किलो टोमॅटो येथे घेतलेली आहेत. टोमॅटो मी ऑलरेडी स्वच्छ धुवून घेतलेली. आता हे आपल्याला वरचं जे साल आहे ते काढून टाकायचं आहे, म्हणजे आपल्या रेसिपीचा रंग एकदम लालभडक असा येईल. तर ही टोमॅटो आपल्याला कशीही कापून घ्यायची आहेत, म्हणजे जी जाडी असली तरी चालणार आहे. तर ती आपण सर्व टोमॅटो व्यवस्थित अशी कापून घेऊया. तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे असे साधे सोपे खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला नेहमी बघायला भेटतील. तर या ठिकाणी आपली सगळी टोमॅटो कापून झालेली आहेत. तर या ठिकाणी आपल्याला टोमॅटो घेताना लाल भडकच घ्यायची आहेत, पण जरा चांगल्या क्वालिटीची घ्यायची आहेत. 20 रुपये किलोला सुद्धा भेटतात, पण मी येथे 30 रुपयाने चांगल्या क्वालिटीची टोमॅटो घेतलेली आहेत, म्हणजे त्यामुळे आपली रेसिपी वर्षभर टिकायला हमखास मदत होणार आहे. आता या रेसिपीसाठी लागणारं पुढचं साहित्य बघून घेऊया. तर या ठिकाणी मी अर्धा चमचा जिरं, 2 वेलची, थोडी दालचिनी, 1 चक्रफूल, 4 ते 5 लवंगा आणि 10 ते 12 काळी मिरी घेतलेल्या आहेत. 7 ते 8 पाकळ्या लसूण घेतलेल्या आहे, 1 कांदा घेतला आहे आणि झाडावरच्याच लाल पिकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आपल्याला या ठिकाणी लाल रंगाच्याच मिरच्या घ्यायच्या आहेत, त्यामुळे आपल्या रेसिपीचा रंग छान लालसर येणार आहे. ह्या मिरच्या मी अगोदरच धुवून घेतलेल्या. आता ह्याच्यावरची देठं काढून घ्यायची आहेत, आणि या ठिकाणी आपल्याला मिरच्या सुद्धा बारीक कापून घ्यायच्या आहेत, आणि तसेच कांदा सुद्धा कापून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला थोड्याशा मोठ्या कापल्या तरी येथे मिरच्या चालणार आहे, कारण ह्यानंतर आपल्याला मिक्सरमधून हे बारीक करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला येथे मोठ्या साईजमध्ये मिरच्या कापल्या तरी चालणार आहे. ज्याप्रमाणे आपण मिरच्या जाडसर कापल्या त्याचप्रमाणे आपल्याला कांदासुद्धा जाडसर कापून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण कांदासुद्धा जाडसर कापून घेतलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला एक काम करायचं आहे. हे जे सगळे मसाले आहेत ते आपण ह्या स्ट्रेनरमध्ये टाकणार आहोत. म्हणजे काय, आपण जी रेसिपी करणार आहोत त्याच्यामध्ये हे खडे मसाले अख्खे येणार नाही, पण त्याचा सगळा फ्लेवर मात्र उतरला जाईल. जर तुमच्याकडे स्ट्रेनर नसेल तर तुम्ही अशा प्रकारे कापड घेऊ शकता आणि सगळे मसाले त्यामध्ये बांधून घेऊ शकता. जेवढे काही गरम मसाले आहेत ते आपण सर्व या स्ट्रेनरमध्ये घालून घेऊया. तर सर्व खडे मसाले आपण बारीक करून घेतलेले आहेत आणि ह्या स्ट्रेनरमध्ये सर्व बंद करून घेतलेले आहेत. आता हे स्ट्रेनर व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे फक्त पाणी घालून घ्यायचं आहे, आणि आपण चिरून घेतलेले सर्व पदार्थ आहेत ते ह्यामध्ये घालून घ्यायचे. कांदा, मिरची, लसूण, आलं हे सर्व या कढईमध्ये घालायचं आहे आणि एक पळी मारून घ्यायची आहे. तर आपण ह्यामध्ये व्यवस्थित अशी पळी फिरवून घेऊया. आता आपण चिरून घेतलेली सर्व टोमॅटो आहेत ती ह्यामध्ये घालून घ्यायची आहेत. तर चिरून घेतलेली लाल भडक टोमॅटो सर्व आपण ह्यामध्ये घालून घेऊया, आणि नंतर ह्यामध्ये 300 ग्रॅम एवढी साखर घालून घ्यायची आहे. तर सर्व साखर आपण ह्यामध्ये घालून घेऊया. तर मगातपासून मी तुम्हाला या रेसिपीचे नाव सांगितले नव्हते, तर आज आपण या ठिकाणी टोमॅटो केचप अगदी घरच्या घरी बनवणार आहोत. हल्ली काय होतं, आपण जे बाहेरून टोमॅटो केचप आणतो ना, त्यासाठी वापरलेले टोमॅटो हे कोणत्या प्रतीचे आहेत, कसे आहेत हे आपल्याला माहीत नसते. तसेच त्यामध्ये जे कॉर्न सिरपचे प्रमाण आहे ते जास्त प्रमाणात असते. त्यामुळे ॲसिडिटी, छातीत जळजळ, लठ्ठपणा, मधुमेह, ॲलर्जी, सांधेदुखी असे बरेच दुष्परिणाम होतात. शिवाय लहान मुलांना टोमॅटो केचप भरपूर प्रमाणामध्ये आवडतं, आणि त्याच्या अतिसेवनामुळे मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. त्यामुळे आज आपण घरच्या घरी टोमॅटो केचप तयार करणार आहोत. सर्व साखर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे, आणि एक 10 मिनिटानंतर आपण बघितल्यानंतर त्याला छान उकळ आलेला आहे, म्हणजे सगळी साखर छान अशी मेल्ट झालेली आहे, विरघळलेली आहे. आता ह्या वेळेला आपल्याला काय करायचं आहे, आपण जे बंद करून घेतलेलं स्ट्रेनर आहे ते आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर आपण गरम मसाले बंद करून घेतलेलं जे स्ट्रेनर आहे ते ह्यामध्ये घालून घेऊया. आणि जर तुमच्याकडे जर स्ट्रेनर नसेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी कापडाची पुडी घालून टाकली तरी चालणार आहे. जर तुम्हाला हे स्ट्रेनर ऑनलाईन मागवायचं असेल तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आता पुन्हा आपल्याला 5 ते 7 मिनिटं यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे. आता 5 ते 7 मिनिटानंतर आपण बघून घेऊया. आपली सर्व टोमॅटो, कांदा, लसूण, आलं जे काही आहे ते छान असं सॉफ्ट झालेलं आहे, आणि स्ट्रेनरमध्ये असलेल्या सर्व गरम मसाल्याचा फ्लेवरसुद्धा ह्यामध्ये उतरलेला आहे. आता एक 2 ते 3 मिनिटं हे असंच आपल्याला उकळवायचं आहे, म्हणजे त्यातलं जे काही पाणी असेल ते सर्व आळेल. त्यासाठी आपण एक 5 ते 7 मिनिटं छान असं आळवून घेऊया. बघितलं ना, टोमॅटो केचप करायला अजिबात वेळ लागत नाही. अगदी घरी असलेल्या उपलब्ध साहित्यामध्येच आपण टोमॅटो केचप घरच्या घरी, शिवाय आपण
टोमॅटोसुद्धा चांगल्या प्रतीचे वापरलेले आहेत. शिवाय बाहेर बनवलेल्या टोमॅटो केचपमध्ये बनवताना किती काळजी घेतली असेल ते आपल्याला काही माहीत नसतं. आता या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि जेवढं सगळं बॅटर आहे ते आपल्याला एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आता हे सगळं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तर आपण हे सगळं थंड करून घेऊया. गरम गरम मिक्सरमधून काढल्यानंतर आपल्याला चटका लागू शकतो. यासाठी हे सगळं थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. आता आपण हे स्ट्रेनर ओपन करून बघूया. येथे सगळ्या मस्त मसाल्याचा फ्लेवर यामध्ये उतरलेला आहे. आता काय करायचं आहे, यातलं सगळं पाणी आहे तेवढं आपण थोडं दाबून घेऊया. त्यामुळे गरम मसाल्यांचा जो काही फ्लेवर आहे तो यामध्ये पडला जाईल आणि त्यानंतर आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर या ठिकाणी हे टोमॅटोचं जे बॅटर आहे ते सगळं थंड झालेलं आहे. आता आपल्याला एक मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ह्याच्यातलं अर्धं बॅटर घालून घ्यायचं आहे आणि त्याची बारीक स्मूथ अशी प्युरी करून घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला अजिबात ॲडिशनल पाणी घालायचं नाही. जे साखरेचं पाणी आहे त्यामध्ये तेच घालून घ्यायचं आहे आणि बारीक प्युरी करून घ्यायची आहे. प्युरी झाल्यानंतर आपण ज्या कढईमध्ये टोमॅटो केचप करणार आहोत त्याच कढईमध्ये आपल्याला पुरण करण्याची जी चाळण आहे ती ठेवून घ्यायची आहे आणि आपण करून घेतलेली जी प्युरी आहे ती ह्यावर घालून घ्यायची आहे आणि गाळून घ्यायची आहे. अशा प्रकारे गाळून घेतल्यामुळे टोमॅटोमधल्या ज्या बिया आहेत त्या सगळ्या यामध्ये वर राहतील आणि आपल्याला स्मूथ एकदम प्युरी भेटेल. म्हणजेच आपला टोमॅटो केचप आहे तो छान असा स्मूथ होईल. तर या ठिकाणी पहिल्या वेळची सगळी टोमॅटो प्युरी छान अशी आपली गाळून झालेली आहे आणि टोमॅटोमधल्या ज्या बिया आहेत त्या सर्व या चाळणीच्या वर राहिल्या आहेत. अशाच प्रकारे आपल्याला मिक्सरमध्ये दुसरं जे बॅटर आहे ते सुद्धा घालून घ्यायचं आहे. दुसरं सुद्धा सगळं बॅटर आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि त्याची सुद्धा स्मूथ अशी प्युरी तयार करून घेऊया. बघा आहे की नाही झटपट आणि पटकन होणारी रेसिपी. शिवाय आपण सगळ्या स्वच्छतेची काळजी घेऊन टोमॅटो केचप घरच्या घरी तयार करणार आहोत. ज्याप्रमाणे पहिली प्युरी करून घेतली त्याचप्रमाणे आपल्याला दुसरी प्युरीसुद्धा चाळणीवर हे सगळं बॅटर घालून घ्यायचं आहे आणि या चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं सगळं गाळून घ्यायचं आहे. घरच्या घरी हा टोमॅटो केचप केल्यामुळे मुलं कितीही प्रमाणामध्ये आवडीने खाल्ली तरी आपल्याला काही साईड इफेक्ट येथे होणार नाही आहेत. त्यामुळे आता टोमॅटो स्वस्त आहेत तर तुम्ही सुद्धा नक्कीच अशा प्रकारे घरच्या घरी टोमॅटो केचप तयार करून बघाच. आणि अगदी सोपी प्रोसेस आहे, लगेचच तुम्ही हे करू शकता. सगळी प्युरी व्यवस्थित गाळून झालेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. बरीच जण बीटरूट सुद्धा यामध्ये घालतात. आपण बीटरूट न टाकताच आपल्या टोमॅटो केचपचा रंग अगदी लाल भडक आलेला आहे. त्यासाठी आपल्याला चांगल्या क्वालिटीची आणि लाल भडक टोमॅटो घ्यायचे आहेत, बस एवढंच करायचं आहे. आता ही प्युरी आपल्याला गॅसवर ठेवायची आहे आणि यामध्ये काही इन्ग्रेडियंट घालून घ्यायचे आहेत. तर एक छोटा चमचा भरून साधं मीठ, एक छोटा चमचा भरून काळं मीठ, तसेच 1/4 कप एवढं व्हिनेगर घालून घ्यायचं आहे. अजून आपल्या टोमॅटो केचपला लाल भडक रंग येण्यासाठी या ठिकाणी मी 1.5 चमचा एवढी काश्मीरी लाल पावडर घालून घेतलेली आहे. सर्व प्युरी मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊया. तर तुम्ही येथे बघू शकता लाल मिरची पावडर म्हणजेच काश्मीरी लाल पावडर घातल्यामुळे आपल्या या टोमॅटो केचपला अजून छान लाल रंग आलेला आहे. आता एक 5 मिनिटं याला छान उकळ येऊन द्यायचं आहे. ऑलरेडी तुम्ही याचा थिकनेस बघू शकता. आपण बॉईल करायच्या अगोदरच याला छान असं दाटसरपणा आलेला आहे. पण वर्षभर टिकून राहण्यासाठी आपल्याला अजून हे थोडं आटवून घ्यायचं आहे आणि त्याचा थिकनेस सुद्धा अजून छान करून घ्यायचा आहे. एक 2 ते 3 मिनिटांनंतर ह्याला छान उकळ आलेला आहे. ह्याचा थिकनेस आता आपण चेक करून घेऊया. थोडंसं बॅटर यातलं एका प्लेटमध्ये घालून बघायचं आहे की आपला थिकनेस केवढा झालेला आहे. बॅटर प्लेटवर घातल्यानंतर थोडंसं लगेचच ओघळलेलं आहे तर आपल्या या बॅटरला अजून छान असा थिकनेस यायला पाहिजे. म्हणजेच टोमॅटो केचपला अजून छान थिकनेस यायला पाहिजे. यासाठी आपण अजून 2 ते 3 मिनिटं छान आटवून घेऊया. या ठिकाणी आपल्याला गॅस मीडियमच ठेवायचा आहे आणि सतत हलवत राहायचं आहे. गॅस मीडियम असल्यामुळे ह्याला बबल्स यायला स्टार्ट होतात आणि अंगावर उडू नये यासाठी आपण यावर झाकण ठेवायचे आहे. नाहीतर मग हे थेंब आपल्या अंगावर उडू शकतात. यासाठी आपल्याला ह्यावर झाकण ठेवायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटांनंतर आपल्या टोमॅटो केचपला छान असा उकळ आलेला आहे. आता पुन्हा आपण याचा थिकनेस चेक करून घेऊया. आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि ह्यातलं थोडं बॅटर प्लेटवर घालून घ्यायचं आहे. प्लेट तिरपी केल्यानंतर ह्यातलं जे बॅटर आहे ते पटकन खाली येत नाही. म्हणजे आपलं येथे परफेक्ट थिकनेस टोमॅटो केचपचा तयार झालेला आहे. या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर आपण गॅस आता बंद करून घेऊया आणि हा जो टोमॅटो केचप आहे तो पूर्णपणे आपल्याला या कढईमध्येच थंड करून घ्यायचा आहे. वाव, टोमॅटो केचपचा रंग तुम्ही येथे बघू शकता. तर नक्कीच तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये टोमॅटो स्वस्त असताना अशा प्रकारे टोमॅटो केचप घरच्या घरी नक्कीच तयार करून बघा. आता तर थंड झाल्यानंतर थिकनेस अजूनच छान झालेला आहे. आता आपण टेस्ट करून बघूया. खरंच खूपच टेस्टी, यम्मी आणि छान असा आपला टोमॅटो केचप घरच्या घरी तयार झालेला आहे.
तसेच आपल्याला हा टोमॅटो केचप स्टोअर करताना स्वच्छ कोरडी केलेली काचेची बरणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये हा टोमॅटो केचप स्टोअर करून ठेवायचा आहे. म्हणजे काय आहे, स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवल्यामुळे रिॲक्शन होऊ शकते, त्यामुळे आपल्याला हे काचेच्याच भांड्यामध्ये स्टोअर करून ठेवायचं. तर या ठिकाणी आपल्या 2 बरण्या भरून अजून बाउलमध्ये सुद्धा टोमॅटो केचप शिल्लक राहिलेला आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत आपली ही लिंक शेअर करा. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.